पवार साहेबांचा घात करणारा सापडला. कधीपर्यंत लपत होता तो? राजकारणातलाच निघाला आणि निघाला असा की रुपाली चाकणकर चा देव होता तो. पायदून पाणी पित होते ते रुपाली चाकणकर, म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्याचा गुरु तो अशोक खरात. खोटं वाटत आहे काय? खोटं वाटत आहे? बघा हा व्हिडिओ. दरम्यान अजित पवार यांच्या मुंबईमधील देवगिरी बंगल्याबाहेर आणि बारामतीमधील बंगल्याबाहेर जादूटोण्यातील वस्तू सापडल्या होत्या. हे कृत्य भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या काय, याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जादूटोणा बघितला? अशोक खरात हा जादूटोणा करत होता, ब्लॅक मॅजिक करणारा व्यक्ती होता. आणि अजितदादाच्या घरासमोर जादूटोण्याच्या वस्तू सापडल्या होत्या. तर विचार करा, का यांचा तरी कट नसन अजितदादाला मारण्याचा? सांगण्यानुसार, कोणाच्या सांगण्यानुसार तरी काहीतरी केलं असेल का? का रुपाली चाकणकर मॅडमच्या, म्हणजे रुपाली चाकणकर मॅडमनं सांगितलं असेल का याला अजितदादाच्या घरासमोर हे टाक म्हणून? कोण सांगितलं असेल? कोण आहे तो विश्वगुरु का अजितदादाच्या घरासमोर ब्लॅक मॅजिक कर म्हणून? कारण ब्लॅक मॅजिकच्या वस्तू सापडल्या होत्या अजितदादाच्या घरासमोर दबलेल्या. तर विचार करा, का अजितदादाला मारण्यासाठी ब्लॅक मॅजिक पण केली लोकांनी. काय म्हणाल तुम्ही? म्हणजे अजितदादाला संपवण्याचा पुरा यांनी कटच रचला होता, त्यांना खतम करण्याचा कटच रचला होता. काय म्हणाल तुम्ही याला? अजितदादाला मारण्यासाठी त्यांनी प्लेन क्रॅश केलं, ब्लॅक मॅजिक केली त्यांच्यावर, त्यांच्या घरात केली, घराभासी केली. आणि अशोक खरात नावाच्या बंड हा भोंदूला, रेपिस्टला, हा जो हरामखोर आहे, याला ब्लॅक मॅजिक करायला लावली. कारण भोंदूगिरी पुरे जे तंत्र असतात, जे ब्लॅक मॅजिक केलेले असतात, जे सगळ्या गोष्टी तिथं आढळल्या. म्हणजे अजितदादाला मारण्यासाठी एवढा मोठा कट रचला गेला होता का? काय बिघडवलं होतं अजित पवार साहेबांनी यांचं? म्हणजे मंत्री संत्री लोक अजितदादाच्या विरोधात होते. तुम्हाला असं वाटते का? नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. अजित पवार हा व्यक्ती एक सर्वसामान्य नव्हता, हा व्यक्ती एक अर्थमंत्री होता आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. अजितदादानं असं काय केलं होतं की हे हरामखोर लोक अजितदादाला मारण्यासाठी तंत्रमंत्र पण करत होते? अजितदादाला मारण्यासाठी हे हरामखोर तंत्रमंत्र का करत होते? घात करणारा हा जो अशोक खरात, त्यांनी तंत्र करून मंत्र करून अजितदादाला मारलं असेल का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण चाकणकर मॅडम क्षेत्र धरतात त्याच्यासमोर, ऊन लागली पाहिजे नाही म्हणून. त्याच्या पायाचं पाणी पितात चाकणकर मॅडम, महिला आयोगाच्या समितीच्या अध्यक्ष आहेत त्या. त्यांना ह्या गोष्टी शोभतो का? नाही शोभत ना. आणि घातवंत हा निघून राहिला आणि काही धागे दोरे याच्या सोबतीला लागून राहिले. तर विचार करा तुम्ही, तंत्र मंत्र करून अजितदादाला संपवलं तर नसं या हरामखोरानं. आता उघडीच त्याचं पितळा आलं, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगत आहे. चाकणकर मॅडम यांच्या शिष्य आहे, पायातून पाणी पितात, पाया लागतात, छत्री पकडतात त्यांच्या डोक्यावर. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. म्हणजे चाकणकर मॅडम त्यांच्या फॅन आहे, त्यांचे शिष्य आहे. आणि अजितदादाला मारण्यासाठी कट या हरामखोराने रचला असेल तर, ब्लॅक मॅजिक करून मारण्याचा प्रयत्न केला असेल तर अजितदादाला. इकडे विमान क्रॅश होतं, अजितदादा तिथं खतम होतात. VSR कंपनीच्या मालकावर सुई धोरणात दाखवला जातो. आणि इकडे हा जो अशोक खरात नावाचा व्यक्ती आहे, ज्योतिष म्हणतो स्वतःला, ब्लॅक मॅजिक म्हणतो, डॉन म्हणतो, कॅप्टन म्हणतो, काय म्हणतो ते देव जाणे. पण हा व्यक्ती अजितदादाला मारला असेल का? त्यानेच खात्मा केला असेल का अजितदादाचा? यानेच अजितदादाचा डाव रचला असेल का? यानेच प्लॅनिंग केली असेल का? ह्या अशोक खरातनेच प्लॅनिंग केली असेल का अजितदादाला मारण्यासाठी? यानेच ब्लॅक मॅजिक केली असेल का अजितदादाला मारण्यासाठी? नक्की कमेंट करून सांगा. तुमची कमेंट लय महत्वाची आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, लय महत्वाचा व्हिडिओ आहे हा. अजितदादाला मारण्यासाठी ह्या हरामखोरांनी किती कटर असले असेल. यांनी ब्लॅक मॅजिक केलं त्यांच्या घरासमोर, यांनी तंत्रमंत्र केले यांच्या घरासमोर, बावल्या सोडल्या त्यांच्या घरासमोर. म्हणजे का बरं? का अजितदादांनी नाकात मानला होता का यांनी त्यांच्या?
आणि अजितदादाला मारण्याचा प्लॅन का रचला? का मारत होते अजितदादाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण कसं आहे, रुपाली चाकणकर मॅडम यांच्या फॅन आहे, त्यांची पूजा करतात, हे विश्वगुरु आहेत, संत्री मंत्री लोक यांच्या समोर झुकतात. एकनाथ शिंदे साहेब जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाशी जाऊन प्रणाम करतात, त्यांच्या ठिकाणी पूजा करतात. आजूबाजूनं बघितले असाल, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबही पण यांच्या पाशी झुकतात. जे काही प्रॉब्लेम झाली त्याचा हल काढतात हा व्यक्ती. म्हणजे मंत्री संत्री लोक याच्या समोर झुकतात, या हरामखोरासमोर. अजितदादाचा घात करणारा व्यक्ती आणि हा व्यक्ती अश्लील चाळे करणारा व्यक्ती, हा व्यक्तीवर कुठली सजा होणार, काय होणार हे मला ठाऊक नाही दादा. पण खरं एक सांगतो तुला की अजितदादाचा घात करणाऱ्यामध्ये याच्यामध्ये याचा पण हात असेल असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण अजित पवार हा नामवंत कलाकार हे होता, राजकारणातला नेता होता. नामवंत राजकारणातला नेता असताना यांनी कट रचला असेल का अजितदादाला मारण्यासाठी? कारण अजित पवार हा अर्थमंत्री असताना, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असताना डोळ्यात भरत होता का? आणि अशोक खरात नावाचा हा व्यक्ती, जादूटोणा करणारा व्यक्ती, अजितदादाच्या घरासमोर रंगारंगाच्या वस्तू निघाल्या, ब्लॅक मॅजिकच्या वस्तू निघाल्या. तर काय वाटतं तुम्हाला की त्याने कट रचला असेल का? आणि कट रचणारा हा व्यक्ती होय का? अजितदादाच्या घाताच्या मागं हा अशोक खरातचा काहीतरी काळबेर आहे का? अजितदादाचा घात करणारा हा व्यक्ती असेल का? प्लॅनिंग मध्ये हा व्यक्ती असेल का? कारण अजूनही उघड होणार आहे, यांचं पितळ होणार आहे, यांच्या सगळ्याच गोष्टी माहीत होणार आहे. अजित पवार साहेबांचा घात करणारा हात असेल का? याने नसन केला का हा घात? कारण अजितदादाचा प्लेन ब्लास्ट होतो का याच्या तंत्रमंत्राच्या नुसार ब्लास्ट झाला असेल का? मला असं वाटते. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. याने तंत्रमंत्र केले असेल आणि तिथं प्लॅन ब्लास्ट झाला असेल असं तुम्हाला वाटते का? कारण अशोक खरात नावाचा व्यक्ती हा ब्लॅक मॅजिक करणारा व्यक्ती आहे, राजकारणातला ब्लॅक मॅजिक करणारा नामवंत. स्वतःला कॅप्टन म्हणतो तो, स्वतःला डॉन म्हणतो, स्वतःला काय काय देव जाणे देव काय 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 म्हणतो तो. तर विचार करा तुम्ही, हा व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे का? नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंट लय महत्वाची आहे तुमच्यासाठी. कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. त्या कारणामुळे तुम्ही हा व्हिडिओ ला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी अजित पवार साहेबांचं घात झालं की अपघात झालं आपल्या चॅनलवरती सगळं माहित होणार. नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नसेल केलं तर करून द्या. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.